आपलेले आहेत. आता गजराची फेरी म्हणजे मी माझ्या परीन जर बोलतोय तिचे परतफेड अखिलेश फाळके बुवा करतात नाही. आता जरा बऱ्यापैकीच केला नाही. म्हटलं करतात काय तिकडे तर सांगितलं नाही की आमची परंपरा आहे की रुपाच्या धान्याच्या अभंगाच्या वेळी आम्ही ढोलकी वगैरे काही लावत नाही. तर म्हटलं बोलता त्या मनाने ही परंपरा एक वेगळी आहे. रुपाच्या ध्यानाच्या अभंगाचा वय पोपट सुद्धा बाहेर काढला ना माझं त्यांनी. म्हटलं ही परंपरा ठीक आहे असू दे बुवा. कसा शेवटी प्रत्येकाचा विषय असतात. माझी परंपरा वेगळी आहे. माझ्यावर वेगळे संस्कार झालेले, तुमच्यावर वेगळे. प्रत्येक माणूस जसे संस्कार होतात तसं तो वागत असतात. बरोबर ना. जा काय फाळके बुवा बोललेले तिची परतफेड या ठिकाणी कैलासवासी रामचंद्र गोविंद कानडे यांच्या स्मरणार्थ अजय रामचंद्र कानडे यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे बुवा लग्न लावा. मी आता विषय जवळजवळ सोडी केलं होते. लय जुना झालेला का पण आता काय करायचं मग बघूया. तर बुवा म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीत तुम्ही बोललेलास. तुमची सगळी जा बोललास त्याची परतफेड करूनच मी गजराची सांगता करणार आहे. काय एकही पॉइंट मी सोडणार नाही. सगळे तुम्ही जे काय विनोद केला त्याचा धरून मी विनोद करणार आहे. फक्त सुरुवात माझी असल्यामुळे मी तो पहिल्यांदा नॉमिनल बोलत होते. म्हटलं अंदाज येऊ पाहू ना समोरच्या बुवाचं. आता अंदाज येता की तू पोपटापर्यंत बुवाचं जाऊ शकतोस. चाललास म्हणजे त्यांचं वाळू सकाळी चाल टायमात जाऊचा आणि गहू पडक लागलो ना असाच बुवा. मी ताच सांगते साधारण 2-2:30 वाजले की किती काय करतो. मगाशी मी बोलले ना तर युट्यूब का जाय तसं बोललोस तू की दांडे देवा म्हणजे दांड्या तेवढाच रवलेला दांड्याने झोलूचा. बाकी किती काय केलंस तरी 2-2:30 वाजले की सगळे जाणार नाही. तुझी मीच राहणार अवशील शेवटी. बरोबर. बाकी सगळा आईचा अध्यात्म वगैरे सांगितलं. रामायण कसा झाला का सांगितलं म्हणजे अध्यात्म ठीक आहे. म्हटलं तुम्ही तयार केलास की काय रामायण कसं तयार झालं. पण त्यांना अध्यात्म मस्तपैकी सांगितलंच तुम्ही. आणि असं थोडा अध्यात्म सांगत पण हवा. त्या अध्यात्माका धरून मीही अध्यात्म सांगणार आहे थोडासा. माका येतात. ओके. मी जास्ती माझी लाल करू जाणार नाही तुमच्या भाषेत. हा श्रुतिका सुनील कानडे, सुधीर कानडे यांच्याकडून हे 51 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे. ही बुवा ही 2 गाणी म्हटल्याशिवाय मी गजराची सुरुवातच करीत नाही. कुणी अगदी माका म्हटल्यावर तरी चालत की पुजारी बुवाचा काय ताच रोजचा. पण ही 2 गाणी म्हणजे मी म्हणते मी गजरात सुरुवात करते. बाकी सगळा काय तर नवीनच असत. पण त्या गाण्यात काय माहिती नाही माझं एक ग्रीप आहे. श्रीहरी जगत्पिता दूर करीतो व्यथा. श्रीहरी जगत्पिता दूर करीतो व्यथा. दूर करीतो व्यथा. सत्यनारायणाची कथा. ऐक सत्यनारायणाची कथा. ऐक सत्यनारायणाची कथा.
या ठिकाणी जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे उत्तर गावठण यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी बुवा खूप कार्यक्रम या कासार्डे गावात होत. तू जसं तुका टेन्शन येला ना गुरूंसमोर कसा काय भजन करूचा, तसा या कासार्डे गावात इल्यानंतर माका टेन्शन असतं बुवा. पुन्हा 25 तारीख का साठ्यामवाडीत बारी आहे बुवा. हेच भजन रसिक असणार आहे. फक्त बुवा वेगळं असा ते एवढंच विषय. फक्त हैसूरला रेशन कार्ड काढून देऊचा बाकी ठेवला कासार्डे गावात. आता ता दिलास की मोकळे झालं असं. म्हणजे त्या राजा पातडे साहेब त्या ठिकाणी आलेले आहेत. गेल्या वर्षी त्यांच्या इथली बारी झालेली नाही. ती सुद्धा मला वाटतं 6 किंवा 8 जानेवारी ती त्या सांगासाठी येईल. आता वरती ते अमोल स्वरत तिकडे घेऊन गेले. त्यांनी 26 जानेवारी करवळ्यात बारी ठरवला नाही. वागदेकर बुवा जोडीकर ज्या असो विषय बुवा. त्यामुळे माका सुद्धा इतक्या टेन्शन आम्ही रोज नवीन नवीन आणू का. पण मस्त ह्या कासार्डे गावासारखं बुवा गाव नाही. आणि माझे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळ्यात जास्त डबल बारी झाले असतील खायच्या गावात तर कासार्डे गावात बुवा जास्त डबल बारी झाले. व माका अभिमान आहे. आणि या सगळ्या जास्ती शिकलंय या तुमच्या गुरूंमुळेच शिकलंय. प्रकाश पारकर बुवांमुळेच शिकलंय. त्यांच्याकडनं कसा बोलायचा, ते कसे जोक्स मारतात ह्यो मी लक्ष ठेवून असो कांडे चोरासारखो. बारी असली ना की ते खय जास्ती जोर देतात त्याच्यावर बघितलं होय मी. आणि आज जो तू पुढे गेले त्याचं कारण बोलतात मी ते समोरच म्हणून सांगत नाही. दुसरीकडे काही बारी असती तरी विषय इलो असतो तरी सांगलं असते बरोबर. आणि त्यांचं मी होतच काय ती बतावणी. चंद्रकांत कदम बुवांच्या पाठीमागे कोण त्यांचे शिष्य असतील ना तर ते प्रकाश पारकर बुवा. चंद्रकांत कदम बुवांची म्हणजे तसं बरेच बुवा करूक जातात त्यांच्यासारख्या. पण नाही बुवा त्यांच्या पाठोपाठ फक्त प्रकाश पारकर बुवा. आवाज पण त्यांचा अप्रतिम पहाडी आवाज त्यांच्यासारखा. इथे जवळच म्हणून सांगत नाही किंवा त्यांनी माका आणखी 100 रुपये देऊ काही म्हणून बोलत नाही आज हो काम नाही ना. त्यांचं चांगला मी माझ्या काळजासून म्हणजे मनापासून बुवा सांगते. या खोटा नाही सांगते मी. तुमका जसो अभिमानात असो माका आज उपसभापती येतो कणकवलीचे. हो काय आता तू मगाची सांगलं माझं रेशन दुकान आता काय पगार वाढवली असली काय विषय हवा असतो तर त्यांचाच फोन करायचो. बाकी इलाज नाही काहीतरी बघा बरोबर ना. मग त्या ह्या सगळ्या चढवून ते आज हरिनाम करतात बुवा. म्हणजे भजनाची परंपरानी ते नुसती ते भजन करूच सोडून दे बुवा. परवाच्या दिवशी डबल बारी तिरंगी सामने झालो. त्या तोंडोली गावात सुद्धा ते भजन ऐकत बुवा येले होते. आणि आजही त्यांनी हजेरी लावला नाही. काय गरज होती काय त्यांना. आज ते झोपा शकले असते. तो शिष्य आणा आणि तो पुजारी बुवा काय ते बघती सरवण करवाडी बरोबर ना. परवा 18 तारीख तर त्यांच्या कार्यक्रमाचं तेवढं टेन्शन असत सगळा त्यांकाच पुढे होऊन करूचा. दशावतारी नाटक होईपर्यंत त्यांना त्यांना सुटका नाही. पण तरी सुद्धा ते होईल. सकाळी वाळू ते जाऊ खाय डोळे पुस बरोबर. त्यांका मानूचे लागते. आम्ही काय तू पाकिट घेशीनी जाशी त्यांका पाकिट नाही कोण देणारा अशी पद्धत नाही. शिष्यान बारी केलं की गुरु काही एक पाकिट द्यायचं. अजून नाही ती आधी नाकात पाणी तुम्ही सांगितलं असते का रेशन दुकान तू आता घवात येऊच उद्यापासून माझ्याकडे ये म्हणजे कोण सोडित नाही रे. आता लोक लय शहाणे झाले. फक्त ये का थम नाही ना अंगठो नाही तर तुका रेशन नाही. वेळ पडली तर आता लोक काढून देऊचे अंगठो 4-4 5-5 वेळा. सर अंगठो नाही लोक उद्या ये परत अंगठो लावून जातात. पण रेशन नाही सोडत तू बाबा मारान दे अंगठो लागत नाही ना. रेशन दुकानदारा तू खा घ असं कोण नाही म्हणत बुवा. आणि तू मगाशी सांगलं माका काय ती डिसेंट्री लागली माका सत्य होय. माका म्हणतात भूक लागला म्हणतात संध्यास का भूक लागला नाही. डॉक्टर कडे गेलो नाही. माका सांगला लिंबू वापरू
लिंबू वापरले तर लिंबू वापरलं की बंद होय, पुन्हा लिंबू काढले की चालू होय. तेव्हा हो सांगता, अरे मी तसा वापरू नाही सांगलं होतं, गरम पाण्यात लिंबूचं वापरतो होय ना. ह्यो डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरांनी अशी औषधाची बाटली दिली, ह्याका सांगला जास्त पाण्यात औषध घ्या. यांनी बाटली घेतला आणि नदीत गेलो आणि नदीत उडी मारला आणि ऑक ऑक पाणी खाऊक लागले. लोक बांधारी दिले, म्हणतात हे करतं काय तू. नाही म्हणतं डॉक्टरांनी सांगला ना जास्त पाण्यात औषध घे, म्हणून उडी मारले पाण्यात. म्हणजे इतकं ह्यो शानो आहे. एकदा म्हातारे घेऊन गेलो डॉक्टराकडे, डॉक्टरांनी सांगितलं ही बाटली गाणी हलवून औषध द्या. तिने बाटली म्हातारे घेतला, घरी गेलो आणि सकाळी एकदा हलवला म्हातारे कसो साधारण औषध दिला. दुपारी फेस येईपर्यंत तिने म्हाताऱ्या गदगदावून हलवला नसतो. ते शेजार पाजार केले तर ते अखिलेश करतं काय ना, डॉक्टरांनी सांगला ना हलवून औषध दिली म्हणून ती काय मारात ती औषध तू हलवून देऊ केलं. इतकं हो डॉक्टरकडे गेल्यावर शानो. आणि जादूगार मी काय पोपट बाहेर काढतोय हो, वरच्या खिशात कबूतर ठेवतो आणि खालच्या खिशात ना पोपट बाहेर काढण्याची हिंमत पुजारी बुवा था बुवा. तू काढून दाखव बघूया लोकांच्या समोर. अरे अशीच मका एकदा चॅलेंज केला ना समोर, पुजारी बुवा तुझ्यात हिंमत असली तर या लोकांच्या समोर पोपट काढून दाखव. मी काढून दाखवलं. माहिती आहे तुका, समीर कदम बुवा जोडी कुठेनी त्यांनी सांगितलं नाही की बुवा पुजारी बुवा तुझ्यात हिंमत असली तर सगळ्या लोकांच्या समोर पोपट काढून दाखव, जादू करून दाखव तुझी. आणि मी काढून दाखवले बुवा, ही हिंमत पुजारी बुवा आता. तिने काढून दाखवून सांगणार वही घेतलं आणि पेन घेतलं आणि पोपटाचं चित्र काढले आणि सगळ्यांना काढून दाखवलं. त्यापासून तो मग काढून दाखव म्हणून सांगत नाही पोपट, असं चित्र काढलं. तुका काय वाटलं, तू हसतं की सगळी फुलावले की एवढ्या लोकांच्या समोर पोपट म्हणजे चित्र काढून दाखवलं. आणि तू आणि सांगतोस वरच्या खिशात म्हणतात कबूतर ठेवताना खाली. भारी बाबा, मैत्रिणी पण खयचे माझे भारी आणलं पैसे. मी अजून बघूक नाही ते, त्यांना आधी एकदा कधी घेऊन या माझ्याजवळ, मग बघूच खयची ती मैत्री. आणि तू खयच्या मसवटीत घेऊन गेलं. भारीच आयडिया. नशीब तिका नको होईल महिला वर्ग म्हणून जरा कंट्रोल करू तो लागतात. तो सगळं सांगलं असतं तकडनं म्हणतात पुजारी बुवा की ते कमी बोलतात. त्याचं कारण या बुवा महिला वर्गाचं भांग राखून मी सगळ्यात चलवलं. तू माझ्यासारखं भांग्यार कोणी वाईट माणूस कोण नाही. आता बऱ्यापैकी सांगलं ते याची 2 बायका होती. खोटी खोटी केल्यानं ती पहिली बायको केल्यानं ती शाळा मास्तरी, पण ती काही खोडी होती. दिवसभरला काय केलेलं असं ती रात्री झोपल्यात जाबडायची. अखिलेशाचं आणि त्या शाळा मास्तरणीचं लग्न झाला. आता लग्न झाल्यानंतर दोघांक खोलीत टाकला नाही. खोलीत टाकल्यानंतर ह्यो फाळकी बुवा त्या शाळा मास्तरणीवर असो हात टाकू गेलो. हात टाकलेलो नाही, चावत मी अजिबात का बोलणार. प्रयत्न करून गेलो असो, हात टाकून गेलो. हात टाकणार इतक्यात ती जाबडली. कुणी कुणाच्या दप्तरात हात घालू नका. हातपाटी केला काय उपयोग नाही म्हणतात. लाखो रुपये फुकट गेले, खर्च केलेले. दप्तरातच हात घालू नको म्हणून सांगता. बरं सगळा काय असा तसा दप्तरात. वही पुस्तकं बोललो दप्तरात, मग पेनाचा उपयोग काय. सावध आपण अजिबात बोलणार. दप्तराचं सांगतो गेली. कंटाळलो दुसरी बायको केला. ती टेलिफोन एक्सचेंज वाली होती मगाची, मोबाईलची भाषा बोलतो.
ती मोबाईलवाली केला आणि तिका पण तीच खोडी दिवसभर जा केलेला असत ती रात्री झोपल्यात जाब द्यायची. झाला बुवा शाळा मास्तरणीचं ह्याचं लग्न झालं तसं टेलिफोन ऍक्शनवाल्यानी या बुवाचं लग्न झालं. आता लग्न झाल्यानंतर पहिली रात्र जसं शाळा मास्तरणीकडे एका खोलीत टाकल्याने तशी टेलिफोन ऍक्शनवाली आणि बुवा का खोलीत टाकल्याने खोलीत टाकल्यानंतर जसं शाळा मास्तरणीवर प्रेमान हात टाकू गेलो तसं त्या टेलिफोन ऍक्शनवालीवर असो प्रेमान हात टाकू गेलो. टाकलेलो नाही हात टाकणार हात ओये बिये म्हणजे लयच नंतर घेत. तर ती टेलिफोन ऍक्शनवालीवर ह्यो हात टाकणार इतक्यात तिका पण जाबडाची सवय ती जाबडली. या वेळेला सर्व लाईनी व्यस्त आहे. कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा. ह्यो म्हणजे ह्या त्यातल्या त्यात बरा थोड्या वेळानंतरी प्रयत्न करू सांगता. अरे ती भीक सांगत तुका थोड्या वेळान प्रयत्न करा तो तुका रेंज दिलेली गेली. सावट आपण अजिबात काय बोलणार नाही. तसं बास आता नवीन गाण्यांची मी म्हणते एवढं विषय व रूपाचं ध्यानात जो अभंग होतो तू सांगितलंस मी ढोलकी बिलकी वापरीत नाही. जे का असेल त्याच्यावरच म्हणतो मी डायरेक्टली जब तक सासे चलेगी म्हणजे एखाद्या का ऑक्सिजन लेवल कमी झालेली असतं तशी तास गाणं किती तू काढता होला. हा जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार तेरी उम्मीद पे इंतजार करते है सनम हम तो सिर्फ तुमसे प्यार करते हैं सनम हम तो सिर्फ तुमसे प्यार करते हैं. या गाण्यावरनं तर जब तक सासे चलेगी आता सध्या त्याच्यावरनं पुरी अंकी या गाणं काढला अनिकेत केसरकर यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. का गाणं मनात लागतंय काय आणि तीच फरमाईश आहे त्यांची आणि 51 रुपये दिला. हा झाला. काळी मैना दिसतेस तरुण होईल कोरोना जाशील मरून लोक तुला टाकत्याल पुरून घे ग प्रेम करून लोक तुला टाकत्याल पुरून घे ग प्रेम करून. थोडक्यात जी बाबा कारण या फरमाईश वाटत ओये सुद्धा मनात सांगतो लागणार. या ठिकाणी कैलासवासी सोनू रघुनाथ कानडे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू सागर आणि संदेश कानडे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. गगनगिरी वडापाव कॉर्नर, कासारडे पेट्रोल पंप, रमेश पवार आणि पप्पी पवार ताच म्हटलं येईल नाही कसे अजून
त्यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भय आधी लेवल साधत नाही असा झाला ना जरा, त्यामुळे माझी एके बाजून लेवल साधत नाही. हा तर व्हॉट इज दिस, कोण माझे पुतणी येयली माका सांगतात व्हॉट इज दिस. मग काप्या फानसार वांडरासारखं चढलंय, काढले मी त्यांना सांगले दिस इज टणक टणक गरो, दिस इज कापो फणस. मग दुसऱ्या बारक्या फानसार चढले, परको फणस काढलंय आणि हात घातले, 2-4 गरे असे कुवळ कुवळ कुवळले, ओटिओ भारी यायचं असं तो म्हणता. आणि त्यांना सांगले दिस इज लिपलिपित गरो, दिस इज बरको फणस. होय ना, भारी बाबा, काय काय तू काय येत सुद्धा. मी काय इंग्लिश त्यांना आपला इंग्लिश काय नाही, तू सांगितलंच तर मराठी भाषा अ पासून न्य पर्यंत ही मराठी भाषा. उलट तू इंग्लिशचा वापर म्हणजे झोंड रे पण मध्ये मध्ये उडवता नसतो इंग्लिश हा. म्हणजे तू ए पासून झेड पर्यंत जावं लागलं, जनावरात जावं लागलंच तू. होय ना, होय तू मध्ये 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 म्हटलं बरेच काय उडवता. मी पण बाबा 12वी झालेलो आहे, फक्त 7-8 वेळा नापास झाले 12वी. हो एक्झॅक्टली मका तुका ह्या सांगायचा समजलं ना. एक्झॅक्टली इंग्लिश मध्ये तुका सांगतोय, बाकी बरोबर रे तू. तर मग पोपटाचा बोललंस तो माझ्या नुसत्या हृदया कसे घरे पडले, भोका पडले. म्हटलं काय एकदम पोपटापर्यंत गेलो. जादू होय भारी. तो झाला नाही ना अजून तुझा, खरोखर विचारते मला माहिती नाही होत का. तिचं ठरलेला म्हणतात किती 1954 सालापासून. म्हणजे तुझं काय करतं काय येतं, तुझी ढोपरा जाग्यावर आहेत ना. म्हणजे एवढी साधी गोष्ट नाही यार. तू लिहून घेते ढोपरांचं काय लिहून घेते तू. अशी एक पद्धत असतं म्हणण्याची, का बाबा ठीक असणार तू अशी म्हणण्याची. कारण 1954 पासून म्हणजे म्हणतं का तर खायचं म्हणजे तुझ्यावरनं पिक्चर काढू का 1954 साल. हो काढा, तयार करा या आणि युट्यूब का पहिला टाकून द्यावा अखिलेश फाळके 1954. भारी होत रे. गाणी बिणी तू खावी तर मी देऊन देते, काय काळजी करू नको, तू लागते ती. तयार करे तुम्ही 2 जण आहेत. तू तिकडे व्हाळाच्या पलीकडे राहू आणि अलीकडे तुझी ती कोण ना टिका ठेवायची आणि फांदी धरून राहायची, काजीची नाही तर कलमाची. क्यों आगे पीछे बोलते हो घोरों की कहानी. प्रेम भारी बाबा, काय एक असा दे. या ठिकाणी लग्न लावून सांगितलं आणि मी शॉर्टकट मध्ये लावते, कारण माकाही तू आता कंटाळू रोज या युट्यूब का टाकू नको. टाकलाच तरी काय नाही, फक्त वेगळा करा. पुजारी बुवानी लग्न लावले असा करा आणि तो वेगळो भाग टाका, त्या भाजनात घुसवू नको. नाही तर लोक काय म्हणतात गेलो भाजनात येत होतो आणि ती एक मैत्रीण सांगता फॉस 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 500 रुपयाचा फॉर्म मारून आली. इतक्यात दुसरे म्हणतात फॉस 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 1000 रुपयाचा फॉर्म मारून आले. लिफ्ट खाली गेली, तळ मजल्यात दरवाजा उघडल्याबरोबर बाहेर येता यांनी तिला नोडवून आणि ती मेली. बाहेर येऊन म्हणतात तरी हा कुठला फॉर्म. यो म्हणतं 10 किलो बटाटे घेवा तुमच्या नावावर करून. मग मैत्रिणी बित्रिणीचं काय सांगू नको रे, कारण आपण मैत्रिणी बित्रिणी काय विषयच नाही. वासू बिसू नाही होता रे आम्ही तेव्हा. चांगले सरळ कॉलेजात जाऊन आपले घरी यायचे. ह्या म्हणजे अतिरेक झालो. मैत्रिणी होती ना, माका कोण मैत्रीण आता त्या टाकल्या, कोण गांड्या दुसऱ्या मैत्रिणीने फैत्रिणी. मी गपचूप जाय कॉलेजात
अरे अकाउंट मध्ये 2-4 वेळा गेले. कॉमर्स साईट होती माझी, तुझ्या माहितीसाठी सांगतो. तर या ठिकाणी गजराची सुरुवात करूया आणि मग गजरातनं थोडं लग्न नको, वेळ जायतो पूर्ण. हा बरं ठीक आहे, ते ऐकतच नाही. मग नवऱ्या मुलात ट्रकच असतात वराडात. एका कॅबिन मध्ये कोंबल्याने योग बसाच्या आधीपासून बेंजोवाले सकाळपासून वरती कॅबिनवर कच्ची लावून, कच्ची लावूनच असतं. तो अखिलेश कधी येत तेव्हा येत, तो सर त्या आधीपासूनच कच्ची लावून सकाळपासून. की नवरो बसलो की बेंजोवाले चालले, नवऱ्यात घेऊन चालले. साधारण नवऱ्याच्या घराजवळ त्या गावात एंट्री मारल्याने की बेंजोवाले नवीन नवीन गाणी उडवून सुरुवात करतात. जाने मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नाही जाणारे. काय नवीन आकांती एक नवीन करताना देखतुनी बायको कशी नाचे राणी कशी डोले राणी. अरे काय गाणी येतात ना याचे, हे बसून ठेवा गाणी उपयोगाची. तर अशी नवीन नवीन गाणी बेंजोवाले वाजवणार. पण मुलीच्या घराजवळ गेल्यानंतर ह्या गाणं वाजू खयचेही बेंजोवाले, धालवलीतले असं दे, कासारट्यातले असं दे, कोरल्यातले असं दे, पोंबुर्ल्यातले असं दे, नाही तर खयचे असं दे, ह्या गाणं वाजू कधीच विसरत नाही. मुलीचं घर येता म्हटल्याने की आपण पेटूक सुरुवात केला नाही. या गो दांड्यावर नाचतो, या गो दांड्यावर नाचतो, त्याच्या करवल्या नाचतो साजतो, त्याचे यजमान पेटे वाले. या गो दांड्यावर नाचतो, नवरा कुणाचा येतो, या गो दांड्यावर नाचतो, नवरा कुणाचा येतो. कित्यमध्ये लोक जाव लागते नाही तर पुन्हा भुवांचं गजर आला. ह्यानं मी रोज लग्न लावते, त्याच्यामुळे लोक सुद्धा आता कंटाळले त्या लागणार. म्हणजे मी उलट सांगते, बघा बुवा सुखूचं बुवा सांगा, ते सांगतात मग लग्न लावून. आता शेवटी मग अंतरपाठ धरतात मी अखिलेश उभो केल्याने की मग भटजी काकांचं चालू आता लावते ते म्हणतात म्हणून. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळ गुरुडं विनायकमं चिंतामणि देवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरं विघ्नेश्वरं तेजरं ग्रामे रांजण संस्थितं गणपती भूर्यात् सदा मंगलं शुभमंगल शुभमंगल शुभमंगल. या ठिकाणी गजर चालू करते आणि लोक म्हणून सांगते. आज मन माझं गेलया नंदुला, आज मन माझं गेलया नंदुला. हरिभजनात रंगना नको भांडण, जाऊ हरिभजन नको भांडण, जाऊ हरिभजन करुण जन्मात
सगळे लोक जाऊक लागले. तर बुवा रामाचं मगाशी सांगितलं, ज्यावेळी परशुराम जनक राजाकडे भोजनासाठी गेलेले असताना त्याने आपलं त्र्यंबक धनुष्य बाहेर अंगणात ठेवलं आणि ते आतमध्ये भोजनासाठी गेले. भोजन वगैरे आटोपलं आणि बाहेर आल्याने बघतात तर काय त्यांच्या त्र्यंबक धनुष्याचा घोडा करून एक अंगणात खेळणारी बालिका दिसली. ती बालिका म्हणजे जानकी, जनक राजाची कन्या जानकी. एवढ्याच्या त्या बालिकेने 12 सहस्र हत्तींच्या बळाने न उचलणारे ते त्र्यंबक धनुष्य त्या एवढ्याशा बालिकेने उचललं म्हटल्यानंतर परशुराम एकदम हादरले. आणि त्यावेळी परशुरामाने जनक राजाला सांगितलं की ज्यावेळी तू या मुलीचं लग्न करशील त्यावेळी स्वयंवर मांड आणि त्या स्वयंवरात माझं एक त्र्यंबक धनुष्य तू पाण्याला लाव, की जो कोणी वीर पुरुष येऊन ते त्र्यंबक धनुष्य उचलून त्याला बाण लावील त्याच्या गळ्यात तू वर मला घालायची. असं सांगून परशुराम निघून गेले. आणि त्याच्यानंतर बुवा मग त्या रामाने ते त्र्यंबक धनुष्य उचललं, त्याला धनुष्याला बाण लावला आणि बाण लावल्याबरोबर जानकीने वरमाला श्रीरामांच्या गळ्यामध्ये घातली. म्हणजे तिथे लग्न सोहळा आटोपला. तो विषय बुवा खूप असो उलटो सुलटो जाऊन ना खूप काय सांगू शकता. पण आता लोक सगळे तुमच्या गजरात कोणतरी थांबणार ना. तर शाळेत असताना मी काय करीतो, काहीतरी सांगला नाही रे शाळेत इथे मी काहीतरी केलंय. आणि हे शाळेत असताना पासून एवढे जबरदस्त होते, कधी सरळ बसायचे ना. मग गुरुजी म्हणते ते अखिलेश काय चाललंय तुझं, सरळ बस, तुला सरळ बसता येत नाही की. मग हे गुरुजींका सांगत, गुरुजीनो बाजूचो लिवताना हलवता, बाजूचो लिवताना हलवता. आणि शाळेत असताना जाताना हे एकटे जायत शाळेत, पण शाळा सुटली की अख्खी शाळा यांका पोचू घरी असं. अशी इटम यांची शाळेत असताना पासूनच भारी असते पहिल्यापासून, होय ना. आणखी काय जादूचा माझ्या सांगितलं नाही. ह्याने एकदा नाटकात भाग घेतला नव्हतो आणि एका हनुमंत केल्याने आणि आता तो हनुमंत दिसत होयो म्हणून चांगली शेपडी बिपडी लावला आणि अगदी मस्त पैकी आणि हूक अडकवला आणि पाठच्या बाजू पाटिका आणि ती दोरी अशी त्या स्टेजच्या बाणावरनं टाकल्या आणि ती धरूसाठी एक 7:45 वाल्यात ठेवला की तू ती दोरी धरून रावायचं हनुमंताची. आणि तो दोरी ओढून अगदी रवलेलो आणि वाक्य फेक चालू झाली, अरे हनुमंता कुठे आहे जडीबुटी. ह्या इकडे नाटक चालू असताना तो 7:45 वाला होतो, तिने रोजच्या पेक्षा जरा जास्ती घेतला. आज म्हणतं नाटका पुरा थयच बसवायचा म्हणून लेवल जरा जास्ती वाढवला. आणि त्या लेवल वाढवल्यामुळे ह्या नाटकाकडे त्याचं भान रवलं नाही. पटकन दोर विचारू, अरे हनुमंता कुठे आहे हो, उप करी होतो असो कुठे आहे म्हटल्यानंतर त्याने जी दोरी सोडला तो दापकन उपडी पडलो स्टेजवर. उपडी पडल्यानंतर पुन्हा एकदा तिकडनं, ए हनुमंता कुठे आहे जडीबुटी. यो म्हणता मरो तुझी जडीबुटी, माझी मोडली म्हणता फुटी. गाणी बरीच आपण म्हणू शकता. हजाराला पुढे तुझ्या आले ध्यानात माझ्या, हजाराला पुढे तुझ्या आले ध्यानात माझ्या, हजाराला पुढे तुझ्या आले ध्यानात माझ्या. मौसम है मस्ताना गर्लफ्रेंड नसताना, मौसम है मस्ताना गर्लफ्रेंड नसताना, मौसम है मस्ताना गर्लफ्रेंड नसताना.
थंयच थांबलो आता पुढे गजेर चालू करता पण अर्धो पाऊण तास होय केलो आता तुमका चान्स देऊ गो, बरोबर ना? आता त्यांका चान्स देऊया. आणि आज बुवा आईबद्दल तुम्ही मगाशी सांगितलं ना बुवा, जबरदस्त सांगितलं. आणि कोरोना येलो म्हणून तुम्ही कशामुळे येलो तर कारण वेगळं सांगलात, पण माझ्या माहितीनुसार कोरोना किती येलो सांगते. हे मोठे मोठे लोक आहेत ना, जे नोकरदार मोठे जास्ती पगारावाले, ते काय करायचे, आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवायचे. तेव्हा त्या परमेश्वरान विचार केला ना रे, ज्यांनी तुमका जन्म दिला आणि त्यांना वृद्धाश्रमात ठेवतास, तेव्हा त्यांनी तो बुवा कोरोनाचं रूप घेऊन त्यांनी जिरवला ना बुवा त्यांची. त्यांना 2 वर्ष त्यांची सेवा करूक लावला ना आई वडिलांची. तुम्ही सुद्धा घरी बसा आणि आई वडिलांची सेवा करा बुवा, बरोबर ना? आईचा बुवा जबरदस्त सांगितलं सांग. व्हॉट्सअपचा की तुम्ही असं काही वाचन केलं विचारते मी, म्हणजे माका तसं अभ्यास करू होय. मी अभ्यास करणार आहे, समोरच्या बुवाकडनं घेणारा माणूस आहे, असं काय नाही. वयोभूती भरपूर जाणतात. माझी इतकी म्हणजे एकच ठरवलेली आहे, ती सपतव नाही. भारी. चला, बाकी सगळं काय बोलले त्यांची परतफेड केलेली आहे. बाकी आणखी काय जास्त बोलाक नाही. जर बोलले ती परतफेड केली. आता गजर देवानी त्यांच्याकडे चान्स द्यावया. बास नव एवढं बोलणं, खूप बोलले. नवीन पूर्व असून बुवा किती आणखी बोलू. आता त्याला सांभाळून घेऊन सगळा करू, तर त्याच्यात बुवा बसलेले त्यांचे शिष्य, म्हणजे त्याच्यापेक्षा माका टेन्शन आहे. आता उद्या माका ते फोन करून अशी अशी करतील, काय बुवा तुमचं समजत नाही. पूर्व नवीन 25 तारीख त्यांच्याकडे ते बारी थंय, नाही तर माझी काय घालूची, मला साथ देऊच्या बुवा थंय. ते जबरदस्तच उडूया, काय काळजी करू नको. ठेवले स्टॉक म्हणून नवीन कसं, आज तसं वापरूक नाही असं नाही. भीष्म कर्ण द्रोण येते कौरवांच्या संगतीनं, असत्याचा मार्ग करून गेल्या खुल्या कर्मानं, अतिरेकानं झाली रे दुर्गानं, अतिरेकानं झाली रे दुर्गानं, पुनर्जय झालं
डेरे ना धावून येशी संकटाला भक्तांच्या या हाकेला 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 काळे निष्ठुर झाला देवा दयाघना काळे निष्ठुर झाला देवा दयाघना